एवढ्या जाहीर व्यासपीठावर मला खूप दिवसांनी मराठीत बोलायची संधी मिळाली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी बालवाडीपासून तर आत्तापर्यंत म्हणजे माझी इंग्लंडची जी मास्टर्स डिग्री, मी मॅडमांना मगाशी बोललो की मराठी शाळेत शिकल्याचा अभिमान वाटतो. आणि त्यावेळेस मी माझे जे विद्यार्थी जे माझ्याकडे येतात त्यांना सांगताना या गोष्ट अभिमान वाटतो की तुम्ही जरी इंग्लिश मिडियमचे, मी तर मराठीत शिकून इंग्लंडमध्ये पहिला आलेले. त्याच्याही मगाशी बोलताना ते कम्प्युटरचं उद्घाटन ज्यावेळेस झालं त्यावेळेस एक प्रसंग सांगायचा राहिला. काळे सरांना बघून मला तो आठवला. मी मूळचा सेंट पॅट्रिकचा विद्यार्थी, विशाल जर असेल बोलकवडे त्याला माहिती आहे. मी दुसरीला गेल्यानंतर माझं नाव तिकडनं कमी केलं, हुशार होतो, तिकडे 99% वगैरे मिळायचे. शाळेचा दाखला त्या सेंट पॅट्रिकने अजूनही दिलेला नाहीये की एवढ्या हुशार मुलाला आमच्या शाळेतनं काढू नका. पण वडिलांना डॉक्टर आंबेडकरांचा हट्ट होता की हा पोरगा टेन्शन घेतो, याला मराठी शाळेत करायचं. वडील येऊन काळे सरांना भेटले. सर बोलले की हा जर 10वीला जाईल त्यावेळेस याला मराठीची अडचण येईल, म्हणून याला आपल्याला परत पहिलीला घ्यावं लागेल. आणि मी पहिला वर्ग जो अटेंड केला तो घुगेबाईंचा वर्ग मी परत पहिल्यापासून सुरू केलं. 9वीला मला पुण्यात ठेवलं. म्हणजे त्यात पहिलीच्या वेळेस काळे सर होते, 9वीला मला पुण्यात ठेवलं. पप्पांचा हट्ट होता. मी जो स्कूलला होतो 6 महिने काढले. मला तिथलं वातावरण आवडलं नाही. मी ते 6 महिने सोडून पुन्हा आपल्या नूतन शाळेत आलो. त्यावेळेस सर माहिती, आणि त्याही वेळेस शाळेचा दाखला दिलेला नव्हता. सर पप्पांना बोलले की अनिल मला माहिती आहे आपले पोरं काय आहेत, आपले पोरं आपली माती सोडून जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे तू त्याचं नाव कमी करू नको. मी परत आलो. सरांनी माझं पूर्ण केलं. 9वी 10वी माझी पूर्ण इथे झाली. ती झाल्यानंतर मग मी आईला बोललो की मी आता पुण्याला जायला तयार आहे. तिथून मी पुण्याला गेलो. पुण्याला गरवारे कॉलेजला शिकलो. मग नाशिकला काही शिक्षण झालं. मग मी इंग्लंडला होतो. इंग्लंडहून आलो. तर मीनवाईल दुर्दैवाने आमच्या शिफ्टिंगमध्ये माझे बर्थ सर्टिफिकेट पासून तर इंग्लंडच्या सर्टिफिकेटपर्यंत सगळे हरवले. आणि मला वाटतं काल आईने मॅडमांना फोन केला की रोहनला जन्म दाखला हवाय, आणि त्या जन्म दाखल्याची आठवण जर कुठे होईल किंवा कुठे मिळेल तर तो शाळेतच मिळेल. त्याच्यामुळे मला पुन्हा आज हे सगळं चक्र पूर्ण करून आज पुन्हा शाळेतच घ्यावं लागलं. आणि त्या परदेशी मॅडम